तर नमस्कार मित्रांनो, मी विशाल पाटील पुन्हा एकदा आपलं डिजिटल स्टोअर .in या ई लर्निंग प्लॅटफॉर्म मध्ये मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण हाऊ टू कनेक्ट इंस्टाग्राम टू फेसबुक, हाऊ टू कनेक्ट इंस्टाग्राम बिझनेस पेज टू फेसबुक बिझनेस पेज नॉट अ पर्सनल प्रोफाईल. म्हणजे आपलं इंस्टाग्रामचं बिझनेसचं पेज आहे किंवा फेसबुकचं बिझनेस पेज आहे, ते इंस्टाग्रामच्या बिझनेस पेजला कसं कनेक्ट करायचं. तर आता मित्रांनो या ठिकाणी मी तुम्हाला सांगेन की माझं फेसबुकचं जे पेज आहे ते VSP फुटवेअर शॉप नावानं आहे आणि माझं इंस्टाग्रामचं जे पेज आहे ते माझं इंस्टाग्रामचं पेज VSP फुटवेअर शॉप नावानं आहे. आता एकाच नावानं असावं असं काही नाही, पण मी तुम्हाला सर्वांना एक असं सजेस्ट करेन, असं रिकमेंड करेन की फेसबुक बिझनेस पेजचं नाव आणि इंस्टाग्राम बिझनेस पेजचं नाव एकच द्या, जेणेकरून ग्राहकांना आपल्याबद्दल काय वाढेल, विश्वास वाढेल. म्हणून देताना नाव एकच द्या. तर बघा आता फेसबुक बिझनेस पेज आणि इंस्टाग्राम बिझनेस पेज कनेक्ट करत असताना काय करायचं आहे. स्टेप क्रमांक एक लक्षात घ्या, म्हणजे तुम्ही त्या पद्धतीनं जा. आपलं फेसबुक बिझनेस पेज स्विच करून ओपन करा. हा सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे. म्हणजे आपलं फेसबुक ओपन करा. या ठिकाणी इथं कोपऱ्यामध्ये या आणि या ठिकाणी जे पेज फेसबुकचं कनेक्ट करायचं आहे ते फेसबुकचं पेज सिलेक्ट करा. उदाहरणार्थ मला फेसबुकचं पेज VSP फुटवेअर शॉप हे फेसबुकचं पेज मला इंस्टाग्रामचं जे पेज आहे, म्हणजे माझं आता इंस्टाग्रामचं पेज कुठलं आहे, VSP फुटवेअर शॉप हे इंस्टाग्रामचं पेज मला फेसबुकच्या या पेजला कनेक्ट करायचं आहे. म्हणून मी फेसबुकचं, बघा मी काय म्हणतोय, म्हणून मी फेसबुकचं हे पेज काय केलं, सिलेक्ट केलं. मग या ठिकाणी बघा VSP फुटवेअर शॉप हे फेसबुकचं पेज आलं. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे मित्रांनो, त्यानंतर इथंच वरती प्रोफाईलला यायचं आहे. पेज सिलेक्ट आहे का बघायचं आहे. तिथं आल्यानंतर सेटिंग अँड प्रायव्हसीला यायचं आहे. व्हिडिओमध्ये आहे, व्हिडिओ परत बघून तसंच प्रॅक्टिस करू शकताय. सेटिंग मध्ये येऊन सेटिंग अँड प्रायव्हसीला जायचं आहे. सेटिंग अँड प्रायव्हसीला आल्यानंतर परत नॉर्मली मित्रांनो इथं खाली यायचं आहे आणि या ठिकाणी लिंक्ड अकाउंट नावाचं ऑप्शन आहे. लिंक्ड अकाउंट नावाच्या ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी इंस्टाग्राम नॉट कनेक्टेड आहे, म्हणजे इंस्टाग्रामचं बिझनेस पेज हे फेसबुकच्या बिझनेस पेजला कनेक्ट नाहीये. तर या ठिकाणी इथे यायचं आहे आणि त्यानंतर कनेक्ट टू अकाउंट या ठिकाणी इथं क्लिक करा. कनेक्ट टू अकाउंटला इथं क्लिक केल्यानंतर थोडा वेळ थांबा, कधी ते वेळ घेतंय. या ठिकाणी इथं म्हणतंय फेसबुक पेज आणि इंस्टाग्राम पेज कनेक्ट करायचं आहे. या ठिकाणी कनेक्ट बटनला क्लिक करा आणि त्यानंतर इथं कन्फर्म बटन वरती मित्रांनो काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे. बघा कन्फर्म बटन वरती क्लिक करायचं आहे आणि कन्फर्म बटन वरती क्लिक केल्यानंतर कधी या ठिकाणी वेळ घेण्याचे चान्सेस आहेत. थांबा, गडबड गोंधळ अजिबात करू नका. ओके. आता त्यानंतर इथं म्हणतंय की इंस्टाग्राम जे कनेक्ट करायचं आहे फेसबुकच्या पेजला, तर इथं इंस्टाग्रामचा तुमचा युजर आयडी बघा, इथं आलेला आहे इंस्टाग्राम. त्यामुळे गोंधळ करू नका. आपण इंस्टाग्राम कनेक्ट करतोय फेसबुकच्या पेजला. मग इंस्टाग्रामचा अकाउंट काढताना, म्हणजे कोणतं, इंस्टाग्रामचं हे अकाउंट काढताना VSP फुटवेअर शॉप हे अकाउंट काढताना युजर आयडी आणि पासवर्ड काय दिलेला, तर मी अकाउंट काढताना इंस्टाग्रामचा अकाउंट काढताना तर इंस्टाग्राम लॉग इन डिटेल मी इथं म्हणतो, इंस्टाग्राम लॉग इन डिटेल. या ठिकाणी युजर नेम आहे VSP.footwear.shop. आता मी पाठीमागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे, बघा तुम्ही पाठीमागचं, म्हणजे इंस्टाग्रामचा अकाउंट कसं काढायचं, हाऊ टू क्रिएट इंस्टाग्रामचा अकाउंट या व्हिडिओमध्ये मी सांगितलंय पाठीमागच्या. इंस्टाग्रामचा अकाउंट काढल्यानंतर प्रोफेशनल मध्ये स्विच करत असताना किंवा इंस्टाग्रामचा अकाउंट काढत असताना तुम्ही जो युजर आयडी पासवर्ड दिलाय तो लक्षात ठेवा. युजर आयडी पासवर्ड अजिबात विसरू नका. आता मी पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सांगितलंय की इंस्टाग्रामचा युजर आयडी पासवर्ड लक्षात ठेवा. मग मी माझा युजर आयडी पासवर्ड लक्षात इंस्टाग्रामचा ठेवलेला आहे.
या ठिकाणी आता हे जे अकाउंट आहे माझं, तर याचा युजर नेम काय आहे बघा, vsp.footwear.shop हा युजर नेम आहे आणि पासवर्ड मी लक्षात ठेवलेला PASP123. आता परत मी इथं फेसबुकच्या इथं पेजला येतोय आणि या ठिकाणी तुम्हाला मी म्हटल्याप्रमाणे फेसबुकच्या पेजला येतोय. तर परत एकदा ऍज अ रिव्हिजन पर्पज काय काय करायचं आहे बघा, काय करायचं आहे बघा. मी म्हटल्याप्रमाणे इथं फेसबुकचं पेज स्विच करा. मी म्हटल्याप्रमाणे इथं फेसबुकचं पेज स्विच करा. फेसबुकचं पेज स्विच केल्यानंतर फेसबुकचं पेज आपलं आहे ते स्विच करा. फेसबुकचं पेज इथं सिलेक्ट पाहिजे. त्यानंतर सेटिंग अँड प्रायव्हसी मध्ये आल्यानंतर इथं सेटिंग मध्ये यायचं आहे. सेटिंग अँड प्रायव्हसी मध्ये आल्यानंतर फेसबुकच्या सेटिंग मध्ये जायचं आहे आणि त्यानंतर इथं लिंक्ड अकाउंट नावाचा ऑप्शन आहे, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. इंस्टाग्राम नॉट कनेक्टेड म्हणते, तिथं क्लिक करा. कनेक्ट अकाउंट वरती इथं क्लिक करा मित्रांनो. त्यानंतर इथं कनेक्ट वरती क्लिक करा. कन्फर्म वरती क्लिक करा आणि कन्फर्म वरती क्लिक केल्यानंतर प्रोग्राम पुढे जातोय. या ठिकाणी इंस्टाग्रामचं युजर आयडी पासवर्ड मागते, म्हणजे हे जे इंस्टाग्रामचा आपला अकाउंट आहे हे याचा युजर आयडी कुठला आहे, तर हा युजर आयडी आहे आणि पासवर्ड मी लक्षात ठेवलेला आहे, त्यामुळे मी युजर आयडी आणि पासवर्ड इथं टाकणार आहे. मी या ठिकाणी इथं लिहून ठेवलेला आहे युजर नेम vsp.footwear.shop, पासवर्ड PAS@123 असा माझा युजर आयडी पासवर्ड आहे. तुम्ही तुमचा इंस्टाग्रामचा अकाउंटचा युजर आयडी पासवर्ड लक्षात ठेवा. आता या ठिकाणी इथं मी काय टाकतोय, युजर नेम vsp.footwear footwear.shop. या ठिकाणी पासवर्ड मागते PASS@1234 आणि या ठिकाणी मित्रांनो लॉग इन बटनला एकदा इथं काय करा, क्लिक करा. थांबा, थोडा वेळ लॉग इन होत असते. गडबड गोंधळ अजिबात करू नका. सारखं कुठेही क्लिक करत बसू नका, एरर येत नाही तोपर्यंत. हा, आता कधी कधी आपल्या व्हॉट्सअपला जर तुमचं व्हॉट्सअप कनेक्ट असेल तर कधी कधी आपल्या व्हॉट्सअपला कोड येतोय. आता बघा या ठिकाणी मी तुम्हाला दाखवतो, इथं मला व्हॉट्सअपला कोड आलेला आहे 282781 आलाय का इथं कोड. तर तो कोड मी येतं टाकणार. कधी मागेल कधी मागणार नाही, कधी मागेल कधी मागणार नाही. किती आलाय म्हटलं मी कोड, तो कोड आलाय 282781. ओके, तर या ठिकाणी मी कोड टाकतोय 282781. ओके, आणि या ठिकाणी इथं कनेक्ट बटनला क्लिक करा. 282781 बरोबर आहे, सॉरी 282781. या ठिकाणी इथं कनेक्ट बटनला क्लिक केलं. या ठिकाणी इथं कनेक्ट बटनला मी क्लिक केलेलं आहे. वेळ घेतं, गडबड गोंधळ अजिबात करू नका. कधी कधी वेळ घेतं किंवा थांबण्याचे चान्सेस आहेत, लवकर लोड होत नाही प्रोग्राम. ओके, जर नाही झालं मित्रांनो तर इथं परत क्लोज करा क्लोज, भिवू नका अजिबात. इथं या, इथं आल्यानंतर इथं जस्ट एकदा रिफ्रेश करा. तुमचं कधी कधी होतं तसं, रिफ्रेश करा. त्यानंतर परत इथं कनेक्टला एकदा क्लिक करा. परत कनेक्ट वरती क्लिक करतोय, परत इथं क्लिक करतोय कन्फर्मला. लॉग इन ऍज अ फुटवेअर शॉप म्हणा, होता आता लॉग इन ऍज अ फुटवेअर शॉप म्हणा. म्हणजे कधी कधी प्रोग्राम रिडायरेक्ट झालेला नसतो, त्यामुळे होतं तसं. परत इथं कंटिन्यूला क्लिक करा, बघूया. थांबा, थोडा वेळ घेत असतं, गडबड गोंधळ करू नका. हा व्हिडिओ बघितल्यानंतर सुद्धा काय प्रॉब्लेम आला तर मला तुम्ही संपर्क करू शकताय, काही अडचण नाही. यस, व्हेरी गुड मित्रांनो, इंस्टाग्राम इज कनेक्टेड, डन म्हणा. आणि या ठिकाणी बघा, यस व्हेरी गुड. परत लिंक्ड अकाउंटला जाऊन बघा. आता या ठिकाणी बघा, इंस्टाग्राम कनेक्ट टू vsp.footwear.shop. अशा प्रकारे मित्रांनो फेसबुक आणि इंस्टाग्राम एकमेकांना आपण कनेक्ट केलं. व्हिडिओ बघा, प्रॅक्टिस करा. येणाऱ्या अजून पुढच्या व्हिडिओमध्ये पार्ट क्रमांक 2 आपण अजून कनेक्शनचा बघणार आहे. तोपर्यंत आपण वेळेच्या अभावी इथंच थांबतोय. धन्यवाद.